नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये आपलं 5वं प्रकरण जे आहे ते सुरू करणार आहोत. प्रकरणाचं नाव आहे फूड सेफ्टी. फूड सेफ्टी सेफ्टी म्हणजे सुरक्षा, अन्न पदार्थाची सुरक्षा. लेट्स रिकॉल हा भाग आपलं तुम्ही स्वतः करणं अपेक्षित आहे. All constituents of food, carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, fiber, and water are necessary for the proper growth of the body. अन्न पदार्थामध्ये असणारे जे सगळे घटक आहेत, सर्व घटक म्हणजे कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके, फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, प्रोटीन्स म्हणजे प्रथिन, विटामिन्स म्हणजे जीवनसत्व, मिनरल्स म्हणजे खनिज आहेत, फायबर्स आणि वॉटर आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ बॉडी. म्हणजे शरीराच्या योग्य वाढीसाठी या सर्व घटकांची आवश्यकता आहे. वी गेट दिस न्यूट्रियंट्स फ्रॉम फूड मटेरियल्स लाईक. हे न्यूट्रियंट्स आपल्याला काही अन्न पदार्थातून मिळत असतात. उदाहरणार्थ व्हीट, ज्वार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल्स, फ्रुट्स एटसेट्रा. However, what will happen if these food materials are infested by insects or spoiled in any way? जर का हे अन्न पदार्थ म्हणजे फळे, भाज्या, डाळी, ज्वारी, गहू हे सगळे काही कारणाने खराब झाले किंवा स्पॉइल झाले तर आपल्यावर काय परिणाम होईल? तर अर्थातच आपल्या शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रियंट्स आपल्याला मिळणार नाहीत आणि मग त्यामुळे आपल्या शरीराची चांगली वाढ होणार नाही. आता असं आपलं अन्न किंवा अन्न पदार्थ कोणत्या कोणत्या प्रकारे स्पॉइल होऊ शकतात आणि त्यामुळे आपलं काय नुकसान होतं किंवा हे स्पॉइल होऊ नयेत यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत, कोणते उपाय केले पाहिजेत जेणेकरून आपले अन्न पदार्थ खराब होणार नाही. याविषयीची माहिती आपण आपल्या फूड सेफ्टी या चॅप्टर मध्ये घेणार आहोत. पहिलं युनिट आहे आपलं फूड स्पॉइलेज म्हणजे अन्न बिघाड. अन्नाचा बिघाड कोणकोणत्या कारणाने होऊ शकतो. ऑब्झर्व अँड डिस्कस. इथे काही ऍक्टिव्हिटीज आहेत बाळांनो. इकडे एक आपल्या धान्याची गोण आहे म्हणजे पोतं आहे आणि ते उंदराने फोडलेलं आणि तो नासाडी करतोय. इथे बी जी ऍक्टिव्हिटी दिसते आहे याच्यामध्ये अन्न पदार्थ उघड्यावरती आहेत म्हणजे रोड साईडला जे असतात ते आहेत. इथे भाजी विक्रेती बसलेली आहे आणि एक व्यक्ती भाजी घेते सी ऍक्टिव्हिटी मध्ये, सी या चित्रामध्ये. आणि मग तिने भाजी जी ठेवलेली आहे तिच्या आजूबाजूला कचरा पडलेला आहे. तुम्ही बारकाईनं बघितलं तर इकडे बघा फ्लायज आहे तसं आणि ती भाजी विकते आहे. आणि इकडे या बाजूला धान्य साठवण्याच्या ठिकाणी धान्याचा झालेला लॉस आहे किंवा तिथं खाली पडलेलं धान्य आहे अशी चित्र आहे. हे इव्हेंट्स इन आवर सराउंडिंग्स आपल्या परिसरामध्ये घडणाऱ्या किंवा आपल्याला दिसणाऱ्या काही घटना आहेत. आता या सगळ्या घटनातून तुम्ही काय विचार करू शकता तर अर्थातच या सगळ्या याच्यामध्ये अन्न पदार्थाची नासाडी झाली आहे. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, नासाडी दोन प्रकारची असते. एक त्याची म्हणजे क्वांटिटी वेस्टेज होऊ शकतो म्हणजे संख्यात्मक अन्न नासाडी होऊ शकते आणि दुसरं म्हणजे क्वालिटी सुद्धा वेस्ट होऊ शकते. म्हणजे आता उदाहरणार्थ या पहिल्या उदाहरणामध्ये क्वांटिटी म्हणजे उंदीर आहे तो अन्न पदार्थाची नासाडी करणार म्हणजे तो ते कमी पण करणार आणि त्याच्यामुळे त्याचा दर्जा पण दोन्ही प्रकारचा लॉस होऊ शकतो. या उदाहरणामध्ये सुद्धा तसंच आहे. म्हणजे दोन प्रकारचा लॉस असतो म्हणजे क्वांटिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे काय आणि क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजे काय हे आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे दोन प्रकारचा वेस्टेज आहे अन्न पदार्थांचं, दोन प्रकारची नासाडी होऊ शकते आणि मग ते आपण कोणकोणत्या कारणामुळे होते ते आपण पुढे बघणार आहोत. तर पहिल्यांदा बघा, फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज म्हणजे अन्न पदार्थाच्या नासाडीस, अन्न बिघाडास कोणकोणते घटक कारणीभूत आहेत ते आपल्याला बघायचे आहे. समटाइम्स फ्रुट्स आर देअर स्किन्स टर्न ब्लॅक. काही वेळेला तुम्हाला फळांच्या साली काळ्या झालेल्या बघायला मिळतात. सम फूड स्टफ्स गिव्ह आउट अ फाऊल और बॅड ओडर. काही अन्न पदार्थांना आपल्याला
नकोसा, फाऊल म्हणजे कडवट, नको असलेला, घाणेरडा वास येतो थोडक्यात. सच फूड स्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट. अशा प्रकारचे जे अन्न पदार्थ आहेत, म्हणजे काळी पडलेली फळं असतील किंवा बॅड ओडर असलेले अन्न पदार्थ असतील, आर नॉट सुटेबल फॉर अस टू इट. आपल्याला ते खाण्यायोग्य असत नाही. समटाइम्स naturally available food materials are spoiled by wrong handling, as when they are overcooked or improperly stored, say in a damp place. म्हणजे काय, काही वेळेला काय होतं, की निसर्गतः मिळणारे जे पदार्थ आहेत ते आपल्या चुकीच्या पद्धतीमुळे खराब होतात. म्हणजे जसं की ओव्हर कुकिंग म्हणजे जास्त शिजवणे, इम्प्रॉपर स्टोरेज योग्य साठवणूक न करणे म्हणजे अयोग्य साठवणूक करणे, दमट जागी त्याची साठवणूक करणे, यामुळे सुद्धा अन्नपदार्थ खराब झालेले तुम्हाला पाहायला मिळतील. इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल डिटेरेट्स. म्हणजे अन्न पदार्थाची जी क्वालिटी आहे, दर्जा आहे, तो बिघडतो. क्वालिटी म्हणजे दर्जा. and they may also be spoiled during transportation. ट्रान्सपोर्टेशन म्हणजे वाहतूक. ज्या वेळेला अन्न पदार्थांची वाहतूक केली जाते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, तेव्हा पण त्याची नासाडी होऊ शकते. आता कॅन यू गिव्ह मोर सच एक्झाम्पल्स ऑफ फूड स्पॉयलेज? तुम्हाला काही अशी उदाहरणं सांगता येतील का? अर्थातच फूड स्पॉयलेज कशा कशामुळे होतं हे तुमच्या लक्षात यामध्ये थोडंसं आलेलं आहे. म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे की ओव्हर कुक्ड असतात, काही वेळेला इम्प्रॉपर स्टोअर केले जातात डॅम प्लेस मध्ये, आणि ट्रान्सपोर्ट मध्ये सुद्धा त्याची नासाडी होऊ शकते. आता सगळ्यात इम्पॉर्टंट, द फूड स्टफ्स वी कन्झ्युम, whether of animal or plant source, must be of best quality. म्हणजे आपण जे अन्न पदार्थ खातो, मग ते प्राणीजन्य असू द्यात, प्राण्यांपासून मिळणारे असू द्यात किंवा प्लांट्स पासून मिळणारे असू देत, ते उत्तम दर्जाचे असायला पाहिजे, बेस्ट क्वालिटी असणं अपेक्षित आहे. अदरवाईज नाहीतर काय होईल, वी मे फॉल प्रे टू डिसीज और इलनेस. नाहीतर आपण रोगाला बळी पडू. मे फॉल प्रे टू डिसीज म्हणजे रोगास बळी पडणे, किंवा त्यामुळे आपण आजारी पडू शकतो जर आपल्याला चांगल्या दर्जाचं अन्न नाही मिळालं तर. आणि फूड इज सेड टू बी स्पॉइल इफ देर इज अ चेंज इन इट्स कलर, वोडर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट, अँड देर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रिएंट कंटेंट. आता अन्न किंवा एखादा अन्न पदार्थ त्याच्यामध्ये बिघाड झाला आहे हे तुम्ही कशावरून ठरवू शकता? तर एखादा अन्न पदार्थ खराब झाला हे आपण काही बाबीवरून सहजपणे ठरवू शकतो. इफ चेंज इन इट्स कलर, त्याच्या रंगामध्ये बदल झाला असेल, ओडर मध्ये चेंज झाला असेल, टेक्स्चर मध्ये चेंज झाला असेल, क्वालिटी मध्ये चेंज, टेस्ट मध्ये झाला असेल, किंवा त्यातलं न्यूट्रिएंट कंटेंट्स म्हणजे त्याचं पोषमूल्य जे आहे, त्याच्यामध्ये असणारे पोषद्रव्य जे आहे ती कमी झाली असतील, तर या सगळ्या प्रकाराला अन्न पदार्थाची नासाडी किंवा अन्न पदार्थात बिघाड झालाय असं म्हणायचं. आता अन्न पदार्थात बिघाड वेगवेगळ्या कारणाने होत असतो, पण ऑब्झर्व अँड डिस्कस इथे एक दोन ऍक्टिव्हिटी आहेत छोट्या बाळांनो. ऍक्च्युली तुम्ही ह्या स्वतः करणं अपेक्षित आहे. म्हणजे एक पाणीपुरी आहे, वडापाव आहे, आणि त्याबद्दलची इन्फॉर्मेशन घेणे अपेक्षित आहे. ठीक आहे. ऑन अ डे आउट विथ आवर फ्रेंड्स, आवर फॅमिली, वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस लाईक पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झाज, बर्गर्स. सुट्टीच्या दिवशी बाहेर गेलो आपण परिवारासोबत, मित्रांसोबत, तर आपल्याला तोंडाला पाणी आणणारे पदार्थ जे आहेत, पाणीपुरी आहे, वडापाव आहे, पिझ्झा, बर्गर, शेवपुरी एक्सेट्रा, हे पदार्थ आपण आवडीने खात असतो. बट लक्षात ठेवा, परंतु हॅव यू एव्हर गिवन अ थॉट टू हाऊ और वेअर दे वेर मेड? तुम्ही असा कधी विचार केलाय का, हे पदार्थ कुठे बनवले जातात, त्याचं बनवण्याचं ठिकाण कुठे आहे, आपण याचा विचार केलेला असतो का? वेअर दे डिस्प्लेड अँड सर्व हायजिनिकली, ते कुठे ठेवलेले आहेत आणि ते अगदी स्वच्छ हाताने आपल्याला, हायजिनिकली म्हणजे स्वच्छ हाताने आपल्याला दिले जात आहेत का, किंवा देणाऱ्या व्यक्तीचे हात स्वच्छ आहेत का?
व्हॉट वॉज द सोर्स ऑफ द वॉटर यूज फॉर प्रिपेरिंग देम. ते जे अन्न पदार्थ तो बनवतोय त्यासाठी तो जो पाणी वापरतो आहे ते कुठून त्याने आणलेलं आहे हे तुम्हाला माहित आहे का? डिस्कस ऑल दिस मॅटर्स विथ युअर सायन्स टीचर. आता अर्थात वर्गात असतो तर आपण याची भरपूर उत्तरे घेतली असती, पण तुम्ही काही गोष्टी लक्षात ठेवू शकता. यातील जे विशेषतः पदार्थ आहेत ते बनवण्यासाठी बऱ्याच वेळेला ते ओपन ठेवलेले असतात, त्याच्यावर काही झाकलेलं असत नाही. त्यासाठी बनवण्यासाठी वापरलेलं पाणी स्वच्छ असतेच असं नाही. आणि त्यामुळे असे अन्नपदार्थ खाताना आपण विचार केला पाहिजे. आता बघा, ऑब्झर्व निरीक्षण करा असं आहे. विच फ्रुट्स इन द पिक्चर अपियर टू बी गुड टू ईट आणि वाय. चित्रातील कोणती फळं खाण्यायोग्य वाटतात आणि कोणती नाही, अशी काही इकडं फळं दिलेली आहेत बाळांनो. तुम्ही लगेचच सांगा की याच्यामध्ये काही फळं चांगली आहेत आणि काही खराब. उदाहरणार्थ विशेषतः हे आंबा आहे, द्राक्ष आहेत, केळी आहे, ऍपल आहे आणि ते खराब झालेलं ऍपल आहे बाळांनो. खराब झालेलं फळ आहे. म्हणजे खराब झालेलं फळ काही खाण्यायोग्य असत नाही, आपल्याला कळतं. आता व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस अकर इन फूड मटेरियल्स. म्हणजे व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस अकर इन फूड मटेरियल. अन्न पदार्थामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल होत असतात. फॉर एक्झाम्पल, फ्रूट टर्न्स ब्लॅक और चेंज टेस्ट. फळांचा रंग ब्लॅक होतो आणि त्याची चव बदलते. मीट बिकम्स सोअर और पीनट्स बिकम रॅन्सिड. पीनट्स म्हणजे शेंगदाणे आणि रॅन्सिड म्हणजे खवट होतात, मीठ सोअर होतं. ऑल these चेंजेस occur ड्यू टू फॅक्टर्स विदिन द फूड मटेरियल. आता एखादं फळ काळपट पडणे किंवा मीठ म्हणजे मांस जे आहे त्याला आंबट वास येणे, शेंगदाणे खवट लागणे, हे त्या पदार्थाच्या आतमध्येच काहीतरी अशी केमिकल्स आहेत की विशिष्ट कालावधीनंतर त्या केमिकल्समुळे या फळामध्ये किंवा या अन्न पदार्थामध्ये बदल घडून येतात आणि ते बदल आपल्याला हानिकारक ठरू शकतात. त्याचा वास बदलतो, चव बदलतो. ही एक म्हणजे काही वेळेला अन्न पदार्थ त्याच्या आतमध्ये असलेल्या घटकामुळेच काय होतो, खराब होतो. जसं की फळ केळी काळपट पडणे आहे किंवा मांसला आंबट वास येणे, शेंगदाण्यांना खवटपणा येणे आहे, हे त्यामध्ये असलेल्या विशिष्ट केमिकल्समुळेच होतं. ऑफन फूड ग्रेन्स एटसेट्रा produced in farms are damaged due to various reasons like improper handling, improper storage, improper transportation. आता शेतात जेव्हा अन्न पदार्थ तयार होतात त्यावेळेला त्यांना वेगवेगळ्या कारणामुळे त्याला इजा पोहोचत असते. इम्प्रॉपर हँडलिंग म्हणजे अयोग्य हाताळणी केली जाते, अयोग्य साठवणूक केली जाते, चुकीच्या पद्धतीने ट्रान्सपोर्ट केलं जातं. म्हणजे फळं वगैरे असतील तर ते पॅकेजिंग व्यवस्थित करायला पाहिजे, भाज्या असतील तर त्याचं पॅकेजिंग व्यवस्थित पाहिजे, अदरवाईज त्याला डॅमेज होणार. सम फूड स्टफ्स लाईक मीट अँड मिल्क आर आयदर ऍसिडिक ऑर अल्कलाइन. मांस किंवा दुधासारखे जे पदार्थ आहेत ते आम्ल किंवा आम्लारी युक्त असतात आणि दे मे गेट स्पॉइल ड्यू टू केमिकल रिएक्शन ऑन कॉन्टॅक्ट विथ मेटल्स. आपण ज्या भांड्यामध्ये तो ठेवू ते जर मेटलचं भांड असेल तर त्यामुळे त्याच्यामध्ये असलेल्या ऍसिड आणि बेसमुळे त्याच्याबरोबर रिएक्शन होते आणि त्यामुळे सुद्धा ते खराब होऊ शकतात. समटाइम्स फूड स्टफ्स मे बी स्पॉइल ड्यू टू कंटॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम्स ऑर इन्सेक्ट्स फ्रॉम द सराउंडिंग एअर, वॉटर अँड सॉइल. काही वेळेला काय होतं की कंटॅमिनेशन बाय मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीवांचा अन्न पदार्थामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे सुद्धा अन्न पदार्थ काही वेळेला खराब होतात. कॅन यू गिव्ह सम अदर एक्झाम्पल्स ऑफ फॅक्टर्स दॅट कॉज स्पॉइलेज ऑफ फूड. आपण याबद्दलची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. म्हणजे अन्न पदार्थ खराब होण्याची काही कारणं याच्यामध्ये आपल्याला दिलेले आहेत. काही कारणं अशी आहेत की अन्न पदार्थामध्ये स्वतःमध्येच असलेले घटक त्याच्या ते पदार्थ खराब होण्यास कारणीभूत ठरतात. जसे की फळं काळी पडणे किंवा मांसाला वास येणे वगैरे. काही वेळेला बाहेरच्या गोष्टीमुळे इम्प्रॉपर हँडलिंग वगैरे किंवा केमिकल्स रिॲक्शन होतात मेटलमध्ये ठेवल्या मेटल भांड्यामध्ये किंवा मायक्रो ऑर्गॅनिझममुळे सुद्धा ते खराब होऊ शकतात. ठीक आहे, आपण उर्वरित भाग आहे तो आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण कंटिन्यू करूयात. धन्यवाद.